मंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले सर्व गुणवंत विद्यार्थी, सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण इथे दोन कारणासाठी जमलेलो आहोत. एक तर लोकमान्य बाळ गंगाधर यांची पुण्यतिथी आहे, त्याच्याबद्दल काही विचार ऐकण्यासाठी जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर 10वी-12वीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी जमलेलो आहोत. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये. असंच घवघवीत यश आपण मिळवत असतो कारण आपल्या मागे खूप जणांची मेहनत असते. आज आपण जे बसलेलो आहोत ते वरती दत्ताचं देऊळ आहे. दत्ताला आपण गुरु असं म्हणतो. थोडंसं याबद्दलचीच सुरुवात आपण करूया. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला 4 मार्गदर्शक मिळतात. मनुष्याचा स्वभाव मुळात मार्गदर्शक आहे. आपण कोणाकडून तरी मार्गदर्शन घेत असतो आणि मार्गदर्शन घेत असल्यामुळेच मी आज बोलतोय आणि तुम्ही ऐकताय. नाहीतर ही परंपरा कधी झाली नसते. कोणतरी भाषण देत आहे आणि तुम्ही ऐकताय. हे का होतं? कारण आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन घेण्याची आवड आहे आणि मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जात असतो. 4 मार्गदर्शक भगवंताने आपल्याला दिले आहेत. त्याच्यापैकी 2 मार्गदर्शक आपल्याबरोबर नेहमी असतात, आई आणि बाबा आणि कुटुंब. आपण कुटुंब असं म्हणूया, आई बाबा असं नाही म्हणूया. कुटुंब आणि हे दोघं आपल्याबरोबर मार्गदर्शक असतातच. अजून 2 मार्गदर्शक असतात, जे मार्गदर्शक आपल्याला आपल्या आयुष्याच्या वाटेवर मिळतात. त्यातला पहिला म्हणजे गुरु आणि दुसरा म्हणजे नायक. गुरु आपल्याला मार्गदर्शन करतो आणि नायक पण आपल्याला मार्गदर्शन करतो. आत्ता जे 10वी आणि 12वीची मुलं आहेत त्यांनी आतापर्यंत गुरुचं महात्म्य आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. गुरुपौर्णिमा काही दिवसांपूर्वी झाली. नायकाचं महात्म्य अजून आपल्याला कळलं नाहीये कारण अजून आपण त्या ठिकाणी गेलेलो नाही. 10वी-12वी झाल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो आणि तिथे आपल्याला भेटतो तो नायक, किंवा आपण स्वतःहून नायक बनण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आज थोडंसं याबद्दलच बोलूया. बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दलच बोलताना नायकत्वाचे